माझा मराठी बोल कौतुके पर्यामताई पैजाळी असा मराठीचा अभिमान सांगे संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची ज्ञानेश्वर माझ्याकडे मागत होते. झोळीत थोडंसं पीठ होतं, पण 4 वाजलेला पोलीस नव्हते, म्हणून ते कागद आले आणि बोलले, ओम भिक्षाम दे, ओम भिक्षाम दे. आतून एक कार्ट माणूस आला, त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा ते कर्मचारी बोलला, ए पोरा, इकडे इकडे इकडे. ज्ञानेश्वर पुन्हा तू भिक्षा पाहिजे तुला, ये 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 ये. हे घे पीठ, आणि पीठ म्हणून झोळीमध्ये मारतेस तू की. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्मचारी झोळी ओढली आणि बोलला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. कसं काय डोळे सांगतोस, जा निघ, भिक्षा मागतोय. इकडे संध्याकाळ झाली होती. तिकडे मुक्ताईने पितळ्याच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. तिने हात जोडून रामरक्षा बोलायला लागली. तिला चावल लागली की नंदादा आले आहे. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या बाबांसाठी पांढरा मांडली. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले तेव्हा तिने विचारलं, हे काय दोघच कशी निवांत कुठे? त्याला भूक नाही म्हणतो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं, थांब मीच त्याला बोलून आणते. असे म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे खोपट म्हणजे तिच्या नांदाची एकांत जागा. गवत असल्या जागेत तो लोहऱ्याचा संवाद यायचा. दादाची झोळी इथंच दिसते. अगवाई, या झोळीत माती आणि शेणाच्या गौऱ्या. कोणा दुष्ट केला असेल म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसला. ए ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा ऐकलंस? चिंता क्रोधी मागे सारी, ताटी उघडा ज्ञानेश्वर. योगी बावन मनाचा, साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वर, विश्वरागे झाले वंदी. संत सुखे वावे पाणी, विश्वकल्ला ब्रह्मा डोळा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी वाईट वागलं तर क्षमा करावी, हे तू सांगतोस ना मला. अरे स्वतःच रंगून बसलाय. अरे या झोळीत तर माती टाकण्याची बुद्धी तर भ्रष्ट झाली असणार, म्हणून तू का कष्ट होतं. अरे जिथे शेत उगवतं तिथे तो नसायचे, जिथे फुले फुलतात तिथे काटे फुकायचेस, जिथे केवढा फुलतो तिथे नांग निघायचेस. असं रे काय दादा, सारा जग सई आधीसारखं गाव झालं तर सध्यासारखं पाण्यासारखं शीतल असं जावं. कोणी दाताने जीभ चावली का, कोणी बत्तीशे तोडतं का. अरे हे उरमटलं का मुळे साऱ्या जगावर सोयचं. तुम्हा संत मंडळीवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्हा विश्वाला तारा लावलं. ए मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा. ए जमली रे मी ज्ञानदादा, पाय उकले तू माझे. तर तुझी बहिणीची दया नाही येत का. विसरणाऱ्याला क्षमा केले लोकांना. जेव्हा आपण तुझ्यावर प्रेम करणारे डुकडुकले लोकांसाठी दारगं, अंधनाथ सत्पन्नास समाजासाठी दारगं, ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दारगं, तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दादा दारूवर दादा विश्व कल्याणासाठी घरी धसणे साधे ऐश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्य दूर पसरल्यानं नैराश्याकडून दूर केलं. त्यांनी धावत येऊन दारू गेली. दारू उभं राहिलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि बोलला, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली.